नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध या सदराखाली आपण एकूण 26 सिद्धांत आणि त्याबद्दलचे दृष्टांत माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती श्रवण केलेले आहेत. ज्या माध्यमातून कुठल्या सिद्धांतासाठी कुठला दृष्टांत आपण आपल्या व्याख्यानात, आपल्या प्रवचनात, आपल्या कीर्तनात या आपण जिथे कुठे बोलत असू तिथे वापरायला, त्याचा फायदा व्हावा, त्याच्यातनं काही बोधही आपल्याला प्राप्त व्हावा, एवढाच प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हे दृष्टांत सांगतो आहोत. आज मी सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध 27वा भाग आपल्या समोर या ठिकाणी ठेवतो आहे. खरं तर आपल्याला माहित असेल की ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठामध्ये म्हटलं, नित्य नियम नामे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. खरं तर माणसानं आपल्या आयुष्यामध्ये चांगला एखादा तरी नियम नित्य नियमानं केला पाहिजे, ज्याचा निश्चितपणे फायदा आपल्या आयुष्यामध्ये होतो. विद्यार्थी असेल तर त्याला नित्य नियमानं अभ्यासाचा वेळ ठरवून त्या पद्धतीने जर अभ्यास करत राहिला तर त्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाहीये. कुठलाही चांगला नियम जर आपण नित्य नियमानं केला ज्यानं की तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. हा सिद्धांत लक्षात येण्यासाठी हा दृष्टांत मी आज आपल्या समोर मांडतो आहे. एक साधू पुरुष एका गावामध्ये महादेव मंदिरामध्ये चातुर्मास करत आहेत. चातुर्मास याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की 4 महिने त्या मंदिरामध्ये प्रवचन देण्याचं काम हे साधू करतात. 4 महिन्यापर्यंत या साधूनं त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या वरती प्रवचन दिली. चातुर्मास संपला आणि संपल्याच्या नंतर हे साधू पुरुष गावकऱ्यांना म्हणाले, बाबांनो, मी 4 महिने तुमच्या गावामध्ये तुमच्या सहवासात या मंदिरात प्रवचनाच्या निमित्तानं घालवलीत. मला असं वाटतं की या चातुर्मासातनं कमीत कमी काहीतरी तुम्ही आपल्या जीवनामध्ये उतरविलं पाहिजे. भक्त मंडळी म्हणाली की काय करावं असं वाटतं साधू बाबा आम्ही ते सांगा. त्यावेळेला तो सत्पुरुष म्हणाला, काही नाही, आपल्या आयुष्यामध्ये एक तरी नियम आपण दररोज पाळावा, नित्य नियमानं पाळावा असं मला वाटतं. तेवढं तरी आपण कराल का? त्यावेळेला बसलेली जी लोक होते ते म्हणाले की नक्की आम्ही नित्य नियम करू. आणि प्रत्येकानं मग सांगायला सुरुवात केली की मी हा नियम करीन, दुसरा म्हणतो मी तो नियम करीन. एक जण म्हणाला की मी सोमवारचा उपवास करीन, कोणी म्हणालं मी एकादशीचं व्रत करण्याचा नियम करीन, कोणी म्हणालं मी नित्य नियमानं मारुतीला सेंदूर लावण्याचं काम करीन, कोणी म्हणालं की मी साप्ताहिक भजन करण्याचं काम करीन, कोणी म्हणालं की मी याचकाला अन्न देण्याचं काम करीन, कोणी म्हणालं की मी नित्य नेमानं हरिपाठ म्हणण्याचं काम करीन. अशा पद्धतीनं प्रत्येकाने एक नियम करण्याचा संकल्प त्या साधू पुरुषाच्या समोर व्यक्त केलेला आहे. तिथे बसलेल्यांच्यापैकी एक शेतकरी होता. तो मात्र म्हणाला त्या साधू पुरुषाला की मला हे असले काही नियम करता येतील की नाही मला माहित नाही आहे, परंतु आमच्या गावामध्ये एक सत्पुरुष वारकरी राहतो आणि तसा तो देवदेवातला आहे, त्याचं तोंड बघितल्याशिवाय मी काही जेवण करणार नाहीये. काही ठिकाणी त्याचा गंध बघितल्याशिवाय असा उल्लेख आलेला आहे, तर काही ठिकाणी तोंड बघितल्याशिवाय मी जेवणार नाही असाही उल्लेख आहे. तर आपल्याला जे वाटेल ते आपण घेऊ शकता, परंतु तो असं म्हणाला की मी त्या व्यक्तीचं तोंड बघितल्याशिवाय किंवा गंध बघितल्याशिवाय जेवण करणार नाही, हा नित्य नियम मात्र मी निश्चितपणे पाळेल. आणि असं म्हणून तो चातुर्मास संपल्याच्या नंतर तो सत्पुरुष तिथून निघून जातो. त्यानंतर अनेक दिवस जे काही नियम ज्या ज्या व्यक्तींनी व्यक्त केले होते ते नियम पाळण्याचा प्रयत्न ही माणसं करतात. काही दिवसाच्या नंतर काही अडचणींच्या मुळे म्हणा, काही जणांना आळस असल्यामुळं म्हणा, हळूहळू केलेले नियम मोडायला लागतात. बरेच जण आपण बघतो ना की 31 डिसेंबरला काही लोक नवीन संकल्प करतात की मी आता पुढच्या वर्षामध्ये हे संकल्प केल्याशिवाय राहणार नाहीये, या नियमाचं मी पालन करेन, मी असं करेन तसं करेन, परंतु हळूहळू ते नियम ते सोडून देतात. त्याच पद्धतीनं इथं जे चातुर्मासाच्या अंतिम दिवशी या साधू पुरुषाच्या समोर ज्यांनी काही नियम करण्याबद्दलचे संकल्प केले होते ते हळूहळू विसरून जातात, त्यापासून ते बाजूला जातात. परंतु त्यामधला जो शेतकरी ज्यानं हा नित्यनियम करण्याचं ठरवलं होतं की मी शेजारच्या त्या वारकऱ्याचं तोंड किंवा गंध बघितल्याशिवाय काही जेवणार नाहीये, आणि खरोखरच त्यानं कित्येक दिवसपर्यंत नित्य नियमानं हा नियम पाळलेला आहे. दररोज तो त्या व्यक्तीचं चेहरा बघितल्या, तोंड बघितल्याशिवाय किंवा गंध बघितल्याशिवाय जेवत नाहीये. अशाच
एक पद्धतीने त्याचा तो नित्य नियम चाललेला आहे. एके दिवशी तो शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये जाऊन कष्ट करतो आणि दुपारी घरी येतो. त्याला खूप भूक लागलेली आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन रखरखत आहे आणि बायको आता ताट वाढणार आहे. तेवढ्यात तो म्हणतो, अगं जेवायला जरी वाढलीस तरी मी त्या शेजारी वारकऱ्याचा गंध बघितल्याशिवाय, तोंड बघितल्याशिवाय काही जेवणार नाहीये. 2 मिनिट थांब. शेजारीच ते राहतात, त्यांचं तोंड बघून येतो. त्यावेळेला बाई म्हणते की ठीक आहे, लवकर या. तो शेजारी जाऊन त्या वारकऱ्याला आवाज देतो, परंतु वारकरी काही बाहेर येत नाहीये. त्याची पत्नी म्हणते की बोला, काय काम आहे? ते म्हणतात की काही नाही, मला त्यांना भेटायचं होतं. ती म्हणते की ते शेताकडे गेलेले आहेत आणि बिचाऱ्याला भूक लागलेली आहे, दुपारची वेळ आहे, रखरखत ऊन आहे, पायात काहीच नाही आहे. अशा अवस्थेमध्ये तो त्या वारकऱ्याच्या शेताकडे जातो, कारण त्याचा चेहरा बघितल्याशिवाय किंवा तोंड किंवा गंध बघितल्याशिवाय त्याला जेवायचं नसतं. आणि तो बघतो तर काय, तो शेतामध्ये माती उकरतो आहे. काय करत होता हा वारकरी? तर तो त्या शेतामध्ये माती उकरण्याचं काम करत होता आणि सुदैवानं ती माती उकरत असताना त्याला तिथे 2 हांडे सापडतात आणि दोन्हीही सोन्यानं भरलेले हांडे आहेत. आणि हे हांडे बघून तो जो आहे तो अत्यंत खुश होतो. त्याला कुणाला सोनं नको आहे, तसा काही फार परमभक्त तो नाहीये, परंतु त्याला खूप आनंद होतो. परंतु आपल्याकडे कोणी बघालंय की नाही या चिंतेमध्ये तो आहे. तेवढ्यामध्ये आपल्याला माहित असेल की हा जो तोंड बघण्यासाठी गेलेला आहे तो तिथूनच म्हणतो, राम राम हो हरी भाऊ. ते बघितल्याबरोबर याला वाटतं मुद्दाम यानं राम राम म्हणतोय, त्या अर्थी यानं आपले हांडे बघितलेले आहेत आणि तो म्हणतो की राम राम. आणि त्याला वाटतं की आता हे हांडे बघितलेले तो वापस जाईल आणि गावात सांगेल. यानं राम राम म्हणतो म्हणजे याचं तोंड बघतो आणि आता चला आपण जेवायला मोकळे जाऊन वापस निघतो. वापस निघाल्याच्या बरोबर या वारकऱ्याला वाटतं की आता गावात जाऊन ह्या हांड्याबद्दलचा बोबाट याने केल्याशिवाय राहणार नाहीये आणि म्हणून तो म्हणतो, अहो सदाभाऊ इकडे या ना, अहो सदाभाऊ इकडे या ना. तो म्हणतो, हरी भाऊ बघितलंय, मी पाहिलंय. याला म्हणायचं की तुमचा गंध किंवा तोंड पाहिले आणि त्याला वाटतं की हांडाच पाहिलेला आहे की काय. आणि मग तो पळत येतो, याचे पाय धरतो, म्हणतो असं नाही, तुम्ही या माझ्या बरोबर सोबत. आणि मग या जो तोंड बघायला आलेला आहे सदाभाऊ, त्याला तो हरिभाऊ घेऊन येतो आणि सांगतो की असे असे 2 हांडे मला सापडलेले आहेत, त्यातला एक सोन्याचा हांडा मोहराने भरलेला तू घे आणि एक हांडा मी घेतो. आणि अशा पद्धतीनं दोघांना 2 हांडे मिळतात, घरी येतात आणि या सोन्याच्या वैभवामुळं त्यांचं जीवन सुखकर बनतं. आणि दृष्टांत इथे संपतो. या दृष्टांतातनं काय सांगितलं गेलेलं आहे की साधा वारकऱ्याचा गंध बघण्याचा नियम नित्य नियमानं एका भक्तानं केला तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये केवढं मोठं ऐश्वर प्राप्त झालं. आपण जर खऱ्या अर्थानं कुठलाही संकल्प चांगला करून तो जर नित्य नियमानं पाळत राहिलो तर निश्चित कुठल्या ना कुठल्या रूपानं आपल्याही आयुष्यामध्ये संपन्नता आल्याशिवाय राहणार नाहीये. मग ते ज्ञानाची संपन्नता असेल, मग ती धनाची संपन्नता असेल, मग ती आणखीन कुठल्या पद्धतीची संपन्नता असेल, ते निश्चितपणे येऊ शकते. त्यासाठी आपल्याला नित्य नियम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढाच एक उद्देश किंवा हा सिद्धांत आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यासाठी हा दृष्टांत मी आपल्यासमोर इथे मांडतोय. लाईट गेलेली असल्यामुळं चेहरा अंधुकसा आपल्याला दिसतोय, याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आणि या दृष्टांतामधनं सिद्धांत आपल्या लक्षात आला असेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून अशाच प्रकारचे वेगवेगळे दृष्टांत श्रवण करण्यासाठी माझं रामकृष्ण बदने हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत आणि विविध 850-900 जे वेगवेगळ्या विषयावरचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचं श्रवण करावं. आणि मला लाईकच्या त्याचबरोबर सबस्क्राईबच्या आणि कमेंटच्या माध्यमातून आशीर्वाद द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी वाणीला पूर्णविराम देतो. हा 27वा भाग आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. यापुढे मी दृष्टांत बोध जो सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध आहे 28वा भाग आपण एका नवीन दृष्टांताच्या सह पाहूयात. बरेच जण मला हे सदर आवडल्याबद्दलच्या प्रतिक्रिया कोणी व्हॉट्सअपवरून कोणी फोनद्वारे देतं. बरेच जण म्हणतात की आम्ही हे या गोष्टी आमच्या लहान बाळांना ऐकवतो आणि त्याचा चांगला परिणाम संस्काराच्या दृष्टिकोनातून होताना दिसतोय.
तेव्हा सर आपण अशाच प्रकारचे दृष्टांत देत राहावेत, अशा प्रकारची अनेक जण मागणी करतात आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठीच हे दृष्टांतबोध मी देतो आहे. आपला आशीर्वाद असाच माझ्या पाठीमागे असावा एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो. नमस्कार.